जीव मिळवण्याकरिता नवविधा भक्ती अशी सांगितली. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं भागवतेनं अर्चनं वंदनं दास्यं सत्यं आत्मनिवेदनं. ये नौ भक्तीने जीव प्राप्त होतो. जीव कसा आहे आणि काय आहे ती पहिले ओळखायला पाहिजे. नाही तर ज्याच्या नावे मागे हाका त्याच्या गावची नाही खावा. ज्याच्या नावाने आपण मारतो त्याच्या गाव हे कुठे आहे कधी कोण विचार करतो काय सर्व काय पवित्र म्हणतो राम तर नाम सांगितलंय त्याला. तर तो कुठला देव शेवटी काय अनंत नामी म्हणे तो अनामी. अनंत नाव आहे त्याला पण तो अनामी आहे. तो देव कुठला आणि तो देव ओळखला नाही तर लाख वर्ष तपस्या केली तरी काय, लाख वर्ष नाम स्मरण केला तरी काय, नाम स्मरण करून काय होणार नाही. त्याच्यावर नाम स्मरण करू नये असा नाही. नाम स्मरणचा अर्थ कळला पाहिजे पहिला तरी. नाम म्हणजे न अहम. नामचा अर्थ जेवढा असेल न अहम स्मरण. मी स्मरण करू नको, तो आहे बरं स्मरण कर. बस गुरु नाम देता त्याचा अर्थ काय, राम कृष्ण जे काय इत्यादी तुम्हाला नाम दिलं तर गुरु काय म्हणतो आता तू तो नवी हे आहे बस त्याच्या स्मरण कर. प्रत्येकाची कल्पना काय आहे, देव भेटायला पाहिजे मला, देव कसे भेटला पाहिजे, कुठे आहे देव ही विचार करत नाही कोणी. ही विचार करत देव सापडत नाही कोणा. सध्या काय गेली नवीन म्हणतात ना, करा अनंत विचार करा करून नाही तर त्याला काही पडा की देव कुठे आहे कसा आहे. चार हाताचा काय देव त्या 12 हाताचे अंबाबाई बनवून ते तसा काय नाही. देव तसा नाही. जी जी दिसते वाटते तो देव नव्हे. तुझ्या मनाला वाटते दिसते डोळ्याने तो देव नव्हे. जे दिसत नाही बघता येणार नाही तो देव. अलक्ष्य वस्तू लक्ष्मी पाहिजे म्हणे तो अलक्ष्य आहे. बस तू दुसरं कोण नाही. जिथे तू राहतो ते अलक्ष्य आहे बस. आता ते निश्चित एवढं दुसरं काय. आई बाबांनी अनंत नाम दिलंय तुम्हाला. हा प्रत्येकाला नाम दिलायचं नाही आई बाबांनी. ते तुम्ही ऐकाय त्याच्या अगोदर त्या नाव कसे सांगा. 12व्या दिवशी आई बाबांना नाम दिलं ना त्याच्या आदल्या दिवशी काय नाव होतं तुमच्या कोणी विचार करत नाही. काही नव्हतं नाव जे दिला ते झालं. दुसरं काय तुला राम म्हणलं तर राम, पांडुरंग म्हणलं पांडुरंग, त्याचं कोण विटा म्हणलं तर विटा. दुसरं काय इंग्लिश नाम झालं दुसरं काय आहे असं अनंत नाम नाही. तो एकच देव आहे ते सर्व जगामध्ये एकच देव आहे असा विचार करा. त्याच्याशिवाय काही नाही. अनंत व्यक्त्या दिसतात आणि ते गुडगुडे केवढे नसतात ना आणि शिवाय हाय काय त्याच्यामध्ये सर्वच आहे. सर्व म्हणजे तोच आहे. जेव्हा कळेल ती वेळेला काय होणार. धन्य धन्य हा की नरदेव हो इथे लपडोता पाहो जो जो कीजे परमा करावं तो भावे सिद्धीचे. जगामध्ये सर्व तुम्ही संसार करता, संसाराकडे राखता, कोणाच्या परिपूर्ण झालं नाही. संसार परिपूर्ण होणारच नाही. उदाहरण जे सांगतो एक बाई एक मुलगा झाला. मुलगा झाला त्याचं लग्न होते. नातू झाला त्याच्या लग्न होते तर बघू देऊ म्हणून नातूला ते पळतो तरी हो दे. आता चाललेला आहे कधी संपणार नाही संसार. त्या एक गडबड करून शेवटी म्हणतात हा झाड घाटा झाला नाही म्हणजे संसार अपूर्ण आहे तरी परिपूर्ण होणार नाही.
परंतु हे नरदेह धन्य आहे त्याच्यामध्ये जो जो की जे परमार्थाला होतो तो भावे स्थितीचे जे कोणी परमार्थ केला परमार्थ काय कळला तरी पूर्णता प्राप्त केली म्हणजे त्याला काय करायला उरलं नाही होता तो स्वतः म्हणतो करोगी गच्छामी त्याला काय करायचं आहे स्वतः ही मनुष्य जे जगामध्ये तुमचा श्रेष्ठ आहे त्याच्या विचार सद्गुरु कडूनच मिळणार नाही तर कोणी सांगणार नाही आई बापाचं काय करतात जन्मदिन हॅपी बर्थडे म्हणता ना बर्थडे ना काय झाला एवढा दुःख होता ते वेळेला ते सांगायला नको ते आईला माहिती पोराला माहिती दुसऱ्याला माहितीच नसते ते तरी म्हणतात हॅपी म्हणजे अज्ञानाचा स्वभाव आहे की नाही आणि पियाच्या हॅपी म्हणायच्या अज्ञानाचा स्वभाव दुःखात झालं पण तोंडावर मांडणार हो आई काय केलं तुला प्रेम केला म्हणलं असं झालं नाही आई बाप दुसरं काय करतात जन्मात घालून हेच करतात बी अनहॅपी नथिंग सुखी म्हणतात सुखी तू त्यालाच पुढे माहिती आहे त्याला माहिती असेल तर तुम्हाला देणार ना आता आपण बिघडले तर मुलाला काय देणार तर ते सर्व जगामध्ये असे चाललेलं आहे हॅपी हॅपी बर्थडे म्हणतात मला हसू येते कसं हॅपी तर काय ना ऑन द कॉन्टिन्यू हॉल हॅपी ती दिवस आठवण केली तर रडायलाच पाहिजे माणसाने कसं बाहेर पडलं काय झालं त्यालाच माहिती आहे की नाही तर जगामध्ये उगीच सांगायचं आहे जे मूळ नाही त्यामुळे काय म्हणजे अज्ञान लोक काहीतरी बोलतात काहीतरी वर्ततात आणि ते आपण बरोबर ऑल इंटेलिजंट सर्व माहिती आहे वी आर एक लेवल असं म्हणतात काही माहिती नसते त्यांना काय त्याला माहिती नाही सर्व म्हणतो तर ती अज्ञानी काय आज तुम्हाला अज्ञान शिकवणार तर गुरु भेटला तर तो मात्र जो जो का तिथे परमार्थाला होतो तो पावेती हे परमार्थात माणसाला परिपूर्णता मिळते म्हणून नरदेहाची धन्यता आहे नरदेह धन्य आहे त्याच्यामध्ये परमार्थ प्राप्त करणं परमार्थ म्हणजे परमार्थ जे आहे ते प्राप्त करणं कोण आहे परमार्थ जगामध्ये आपला स्वतःच्या स्वरूपाचे परमार्थ आहे बाकी सर्व काही नाही फुकट आहे सर्व ते येत ना जात नाही तर त्याचा स्वरूप आहे येत नाही जात नाही काय आहे तसाच असतो कधी म्हातारा येत नाही पण कधी मदत नाही जसे स्थिती आहे तसाच असतो तो परमात्मा आहे त्याला परमार्थ म्हणतात दुसरं काही नाही परमार्थाने साधूचे कपडे घालून थोडे सोंग करणं हे परमार्थ मध्ये कळलं परमार्थ काय काय प्राप्त आहे अर्थमध्ये प्राप्त दे ना तो कसला परमार्थ ही परमार्थाने तुम्ही केव्हाही सुखी होणार कधी रुटीच नाही मग काय झालं ते बरोबर आहे असं वाटणार आहे तुम्हाला सांगून उपयोग होणार नाही ज्याने कधी आपला अनुभव घ्यायला पाहिजे सांगून काय ना तेवढं सांगितलं असं ऐकलं एकदम घरी गेलं चला बदलला केला सर्व आणि आपली उमज आपल्यालाच करायची आहे बस सद्गुरु निमित्त वापरायचे सांगतात तुम्हाला हे तुझ्या सुख आहे त्या बघ तर ती सुख बघण्याचा आपल्याला सद्गुरु एकच कारण आहे दुसरं काही नाही सद्गुरु शिवाय म्हणत नाही म्हणून जेव्हा जर कोणाला धन्यता प्राप्त करायची असेल की नद्यामध्ये काही केलं असं करायचं असेल तर ही देवाला ओळखा त्याला त्याच्या नाव परमार्थ आहे ते कधी त्या तुम्हाला स्वतःला लोकांनी काही म्हणून ते चालेल कोणी काही म्हणून ते चालेल तू तुझ्या निजात्म बोधाने तूच असतो कोणाची तुला फिकीर नाही जगामध्ये हाती चलत आपण गतसे पुत्रा भूकत बापू भूकवादे तू तो राम सुमर जग लढवादे असा रामाच्या स्मरण करायला पाहिजे त्याला नाव तिसरी भक्ती आहे तिसरी भक्तीमध्ये काय आहे देवाशिवाय काही नाही मी नव्हे देव आहे तुला कळला ती तिसरी भक्ती होते 60,000 लोकांनी तपश्चर्या केली तर विश्वामित्राला कोणी ब्रह्मर्षी म्हणणार नाही वशिष्ठांनी काहीच केलं नाही तरी ब्रह्मर्षी म्हणला कारण का निष्ठ होता ब्रह्मामध्ये बस एवढंच मी देव आहे बस माझ्याकडे बसलेले माझ्या मी जे म्हणलं तर मी काढून टाका चालेल हे सर्व ठिकाणी आहे
मी शिवाय तू आहे तो देवच आहे, सर्वांमध्ये एकच देव भरलेला आहे, त्याच्या नाव जन्मस्वती जनार्दन. अशी भक्ती करा, असा स्मरण करा, नाही तर या अखंड नाम स्मरण करत असता तेवढ्याच करणार पुष्कळ गरजेचं आहे. अखंड नाम स्मरण कोणाचे घडते ते सांग. रामनाम अखंड म्हणणार कोण आहे जगामध्ये मला दाखवू द्या. राम बोलायला विसरता परत तिकडे अखंड होत नाही ते. डोकेत पुढे करणार तर तो समजा डोकेत पुढे करणार लहान पुढे केला अखंड करायचं आहे ना. सांगता एक बोलताना परत विसरायच पाहिजे, दुसरं नाम येत नाही. अखंड अर्थ कसा न तुटतानी राम असा बोलला खरा स्त्रीला परत राम म्हणला खंड 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 म्हणला नाही तर अखंड कोणाला म्हणायचा. जी तुझ्या जवळ अखंड आहे, कधी कुठे जात नाही येत नाही, तो कुठे असला तर मसनात असला तर किंवा राजगादीवर बसला असेल तर तू एक आहे तुमच्या जवळ ते कधी जात नाही, त्याला ओळखायला पाहिजे. या नावात परमार्थ आहे, त्याच्या स्मरण अखंड राहणार आहे. कोणाचं आपलं स्मरण काय विसरता काय तुम्ही म्हणता काय? कोणाचं नाव काय काय उमेश त्याचं नाव आहे, उमेश म्हणता काय सहज आहे तो न स्मरता आहे, सगळं आहे तू न स्मरता आणि सहज आहे म्हणून सांगितलं. त्याच्या आठवीचा विसरी जे ते विसरवून आठवीचे त्याची आठवण करायला गेला दुसऱ्याकडे घेऊन बसता त्याला विसरा समजा बस तर तो सतत आहे असा ते अखंड नाम म्हणून कोणाचा अखंड घडत नाही. तो जे एक अखंड आहे ते कधी त्याच्या तुझी होतच नाही. त्रिलोक्याचा नाश झाला तर तो केव्हा अखंड आहे, त्याच्या तुझ्या स्वरूप आहे. खरं त्याचा विचार करणं हे खरं आहे, अखंड म्हणून करावे. मग कसली परिस्थिती असं तुम्हाला वाटणार नाही, तुम्हाला अनुभव येणार आहे. ते नाही दारू पिणार आहेत ना त्यामुळे पण पितो पण मिला तर जास्त पितो. कृष्ण लोक बरं आहे. मी तिथं बघितला खोटं वाटून दाखवता कामावर कपडे बिडे घालून तेव्हा झोपवलं आहे त्याला दिसायच्या मिळाले असं दिसायच्या बरं ते सर्व कोणी नाही तिकडे आमचं दारू पित होते. मुद्दाम उभा राहिलो काय करतात केवढं दारू पित होते खलास त्याचा विसर झालाच नाही कुठे ते मेला बिला असतं काही नाही. आता म्हणून सांगतो काय जसा दारूडे पुढे दारू सोडत नाही ना, चार माणसं भरपूर येते ना घेऊन मी त्याच्या पटकन मान मिळतो सोडत नाही. तो काय त्याला आपल्या स्वरूपाची ओळख झाली, स्वरूप कळलं ना कुठेही असला तर कसंही स्थितीत असला तर त्याला तू आठवण येते तूच मी आहे स्पर्धे त्याला नको म्हणून सहज समाधी गेला समाधी झालेले त्या नाव अखंड आहे.